तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या गावरान शेती आणि कोथिंबीर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही हे बघू शकता की काही लोक म्हणले की व्यापाऱ्याकडून धने आणणे कोणत्या पुढेतलं कोणतं काय, तसं काय सुद्धा नसते भावांनो. आपल्याकडे जे आहे ते रिअल असतं. हे तुम्ही बघू शकता. मी आज सध्या या धन्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. हे आपलं अर्धा एकरचं धन आहे. आपण कोथिंबीर जाण्यासाठीच पेरली होती, पण कोथिंबीर काय गेली नाही म्हणून आपण स्वतःच्या शेतात, म्हणजे आपल्या मित्राचं शेत आहे, तर मित्राच्या शेतातली हे बघू शकता तुम्ही, आपण धन केलेलं आहे तयार. आता सध्या जे प्लॉट आहे सगळा आपला 80-85% सगळं फुलात आहे आणि एक 10 ते 15% आपल्याला धन लागलेले आहेत. हे तुम्ही बघू शकता. हे बघू शकता, हे अशा प्रकारचे अजून छोटे छोटे धने आहेत. धने काही जास्त लागलेले नाहीत अजून. याला आपल्याला 5 फवारण्या केलेल्या आहेत. 5 फवारण्या करण्याचं कारण म्हणजे एकच आहे की करपा पडू नये आपल्याला उन्हाळ्यात, आणि पावसाळ्यात सुद्धा हा बी आपण वापरण्याचा उपयोग करतो. त्याच्यामुळं आपण कुठून काय बाबा व्यापाऱ्यापासून वगैरे काय बी आणत नाही. तर हे तुम्ही बघू शकता. काय असेल ते आपण सगळं व्हिडिओच्या माध्यमातून ओरिजिनल लावतो. हे जे आहे ते ओरिजिनल कास्ती गावरान बियाण्याचा प्लॉट आहे. तर तुम्ही बघू शकता फुलाचा बहर कसा आहे बघू शकता. आपण उगाच म्हणत नाही की 4-5 फवारण्या कराव्याच लागतात मित्रांनो. हे बघू शकता. हे जर इकडं आलो तर हे बघू शकता कसं दिसायला तुम्हाला, कोणत्या तर फुलाची बाग असल्याने दिसायली मित्रांनो. तर हे बघू शकता, हे फुलाची बाग वगैरे काय नसून ही कास्ती ओरिजिनल गावरान बियाण्याचा प्लॉट आहे आणि त्याला एवढी फुलं लागलेली आहेत. आणि फुलं लागून ते लागून अजून ह्याला धनसुद्धा लागायची प्रक्रिया आता चालू झालेली आहे. कमीत कमी सध्या अजून ह्याला 1 महिना ते 1.5 महिन्यात सगळं धना तयार होऊन आपल्याला काढणीस येतो 1.5 महिन्यात. हे बघू शकता. आता सध्या हरभऱ्याचं सीझन चालू आहे आणि हरभऱ्याचं सीझन झाल्यावर आपलं सगळं कोथिंबिरीचं चालू होतं आहे. हे बघू शकता तुम्ही. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, असेच माहिती पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भावांनो. धन्यवाद.